दोन टप्पा पडलेला बॉल तर मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, काल बघितलात तुम्ही आपला शिमगोत्सव पूर्णपणे पार पाडला मित्रांनो. रात्रीचे साधारण 1 वाजेपर्यंत आपण होली पेटवली आणि नंतर आपण इथेच होलीच्या भोवतीच आपण झोपलेलो. तर मित्रांनो, आता सकाळचे 8 वाजायला आलेत आणि उठलो आहे आता आणि चाललो आहे घरी, फ्रेश वगैरे होऊयात आणि VPLची तयारी करून आपण पिचावर येऊयात. आणि गावची जी प्रीमियर लीग असते मित्रांनो, ती सर्व गावांनी नक्कीच आयोजित केली पाहिजे, कारण ही जी गावची प्रीमियर लीग असते मित्रांनो, त्या गावच्या प्रीमियर लीगमध्ये जे काही नवीन युवा प्लेयर खेळाडू म्हणू शकतो, जे काही युवा खेळाडू आपल्याला संघाला एका गावाला भेटत असतात. तर चला मग मित्रांनो, घरी जाऊयात आणि रेडी वगैरे होऊन येऊयात मैदानाकडे. तर चला. तरी बोला कमी आणि चिकू कधी गेला तो अगोदर गेला प्रेम किती वाजता चले ते भात जोरायचं आहे, पहिले तिकडं पण जायचं आहे. तोंड नीट कर. हे तुझ्याकडची दिलीस ट्रॉफी देवाला दाखवायला? देवाला दाखवा ट्रॉफी नाही दिली? दिली मग आले मारुती जवळ दिली. बघ ह्याच्यात काय आहे आम्ही ओळखतो होती. चल इथे लावले काय बजरंगबली. जय बजरंगबली. बोला ही बाबा मशीन माझीची नको. पाणी ते एक 2 हार असतील ना. पाणी आणू काय? आलेला नाही. एकाच पहिला नंबर आला पाहिजे मुंबईमध्ये ह्या वर्षात. हर महादेव. बजरंगबली की तर हा दुसरा राऊंड चालू आहे. पहिला राऊंड आपला कोंढाणा वॉरियर्स आणि पन्नाला पॅकर्स यांचा झाला. तोरणा फायटर्स या संघाला जिंकण्यासाठी 40 रनांची गरज आहे. दुसरा राऊंड हा शिवडेरी फायटर्स आणि तोरणा फायटर्स यांच्यामध्ये आहे. तोरणा फायटर्स या संघाला जिंकण्यासाठी 40 रनांची गरज आहे. बघूया दुसरा बॉल अरुण पाकड. जबरदस्त असा शॉट बघूया. आणि या शॉटसह तोरणा फायटर्स हा संघ विजयी होतो. राज पाळावे यांचा पाप्याला चोरलं पहिला बॉल अरुंदान कुणाला मारला. दुसरा सामना कोंढाणा वॉरियर्स आणि रायगड बॉईज यांच्यामध्ये. चेंडू पिचाच्या आतमध्ये होता की बाहेर याबाबत थोडीशी चर्चा चालू होती. शेवटी दोन्ही अंपायरनी योग्य तो निर्णय दिला. आपल्या टीमसाठी आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येते ध्रुव केंद्रे. राज चव्हाण मारा करतील आणि हा गोलंदाजचा इन्फॉर्म राज चव्हाण यांच्या बॅट मधून संघाला अपेक्षा आहे एखादा षटकार निघाला. रायगड बॉईज या संघाला जिंकण्यासाठी 45 रनांची गरज आहे. फोटोन काढलेला 30 मधून रायगड बॉईज या संघाने धडाधड विकेट टाकल्याने कोंढाणा वॉरियर्स हा संघ विजयी होतो. तिसरा सामना पन्नाला पॅकर्स आणि तोरणा फायटर्स यांच्यामध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती दिवस चव्हाण आणि तिसऱ्या चेंडूचा मारा. या बॉलासह पन्नाला पॅकर्स हा संघ विजयी होतो. तिसरा सामना शिवनेरी फायटर्स आणि पन्हाळा पॅकर्स यांच्यामध्ये. म्हणजे जय हनुमान क्रिकेट संघाचे आधारस्तंभ म्हणून विशाल कोपरे यांच्याकडे पाहिलं जातं. बघूया आपल्या संघासाठी काय करतात ते. उत्तम असा लेग साईडला फटकवलेला चेंडू आणि सुंदर असा चौकार. पहिल्याच बॉलला चौकार मारलेला आहे. महेश चव्हाण संतोषाकडे ना अटक
समोर आहेत विशाल खोपरे. पाहूया विशाल खोपरे काय करत आहेत आपल्या संघासाठी. बोल्ड केलेला आहे, क्लीन बोल्ड विशाल खोपरे यांना शिवनेरी फायटर्स या संघाला विजय होण्यासाठी 38 रनांची गरज आहे. आहे. सुजल चव्हाण पहिला बॉल सुंदर असा शिवनेरी फायटर्स 40 रन मारून दणदणीत विजय मिळवते. 4 रनांसाठी. तर चला, दुपारचे साधारण 1:30 वाजलेत आणि थोडं जेवून घेऊयात. तर चला, जेवायची वेळ झाली आहे. तर मंडळी, साधंच जेवण आहे, डाळ भात आहे आणि जेवल्यानंतर खेळायचं सुद्धा आहे, तर लवकर पचेलही. तर मित्रांनो, पन्हाळा पॅकर्स हा संघ सामन्यातून बाहेर झालेला आहे. लगातार आपण 2 राऊंड हरल्याने सामन्यातून बाहेर झालेलो आहे. कोंढाणा वॉरियर्स आणि तोरणा फायटर्स यांच्यामध्ये क्वालिफाय चालू. कोंढाणा वॉरियर्स या संघाने 18 रन मारले आहेत 2 ओव्हरमध्ये. तोरणा फायटर्स या संघाला विजयी होण्यासाठी 19 रनांची गरज आहे. तर तोरणा फायटर्स या संघाचं शूट करायला आम्हाला भेटलं नाही आणि तोरणा फायटर्स हा संघही विजयी होतो आणि सेमीफायनलसाठी शिवनेरी फायटर्स या संघासोबत खेळतो. बॉल आहे 1 रन. संघाची धावसंख्या आहे 5. तोरणा फायटर्सची धावसंख्या आहे 5. सेमीफायनल चालू आहे आणि जो संघ विजयी होईल तो संघ फायनलमध्ये रायगड बॉईज या संघासोबत खेळेल. बॉल चल शॉट आहे. 1 रन धावून पूर्ण केलाय. दुसरा सुद्धा पूर्ण केलाय. तिसरा रन सुद्धा पूर्ण. चौथा सुद्धा धावून पूर्ण घेतोय. चौथा पूर्ण घेतोय. 5वा सुद्धा पूर्ण केलेला आहे धावून. 5वा आणि हा सुद्धा 6वा पण पूर्ण केलाय. 6वा सुद्धा पूर्ण केलाय. आणखी एक होऊ शकतो. पुन्हा ह्या मैदानावर पहिल्यांदाच 7 रन धावून काढणारा संघ म्हणजे तोरणा फायटर्स. शिवनेरी फायटर्स या संघाला जिंकण्यासाठी 12 बॉल 20 रनांची गरज आहे. चव्हाण यांच्यासाठी दिवेश चव्हाण शॉट आहे जागेवरती. कॅच बोल्ड केलेलं त्यांना. संघासाठी काय करतात ते आशिष फणसे. शिवनेरी फायटर्स हा संघ विजयी होऊन फायनलमध्ये प्रवेश करतोय. फायनल होत आहे. 2 ओव्हरची फायनल आहे. शिंदे बघूया हलका. सोहन शिंदे. प्रणव पाळाना चांगला बॉल टाकलेला आहे. चांगला टोला उंच असा बॉल गेलेला. बघूया कॅच घेतात का. आणि दुसरी गाव सुद्धा त्यांनी पूर्ण केली. रायगड बॉईजला जिंकण्यासाठी 12 बॉल 18 रनांची गरज आहे. रायगड बॉईजने धडाधड विकेट टाकून प्रथम क्रमांक गमावला. प्रथम क्रमांक शिवनेरी फायटर्स आणि द्वितीय क्रमांक रायगड बॉईज.